नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशियस करिअर अकॅडमी तासगावच्या माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, कालच आपल्या महाराष्ट्र राज्य शासनानं एक GR जाहीर केलेला आहे। तो TET परीक्षेसंदर्भात आहे। TET ही शिक्षक पात्रता चाचणी जी असेल ती, आणि त्याचे पेपर 2 आहेत। एक पेपर 1 आणि पेपर 2 आहेत। हा 5वी पर्यंतचा गट आहे आणि हा 6वी ते 8वी पर्यंतचा गट आहे। आता यासाठी आपण स्पेशल बॅच सुद्धा लॉन्च करणार आहोत, लवकरच स्पेशल बॅच लॉन्च करणार आहोत। पण तरी पण आपण याचं स्ट्रक्चर बघूया। तर TET पहिला विषय जो आहे भाषा विषय 1, दोन्हींचं आपण एकत्रीकरण कसं करू शकतो बघा। विषय आणि पेपर 1 चे गुण आणि पेपर 2 चे गुण। भाषा 1 चा विचार केला तर भाषा 1 30 गुणांसाठीच आहे। भाषा 1 इकडे पेपर 2 मध्ये सुद्धा 30 गुणांसाठीच आहे। म्हणजे कोण 1 साठी अभ्यास करत असेल, कोण 2 साठी प्रयत्न करत असेल ते, म्हणजे दोन्हीचा विचार केला तर 30-30च गुण आहेत। म्हणजे मराठी विषयासाठी म्हणू, भाषा 2 म्हणजे इंग्लिश म्हणतात, इंग्लिश हा विषय असतो, तोही 30 गुणांसाठी आहे, इकडेही 30 गुणांसाठीच आहे। त्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तिसरा विषय आहे। बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचा विचार केला तर हेही इकडे 30 गुणांसाठी आहे, हेही तिकडे 30 गुणांसाठीच आहेत। अजून याच्या पुढचा असणारा सब्जेक्ट आपण घेतला परिसर अभ्यास, किंवा याच्यामध्ये आहेत फक्त फर्स्ट पेपर मध्ये गणित आहे। गणित 30 गुणांसाठीच आहे आणि इकडे विचार केला तोही 30 गुणांसाठी आहे। आता हे मात्र ऑप्शनल आहे, प्रत्येक वेळी आहेच असं नाही। ते आता आपण इथं स्पेशल न घेता आपण हे करू, 30 असेल तर 30 गुणांसाठी, नसेल तर नाही। बघू आता 5वा घटक जो आहे तो असा आहे की तो म्हणजे परिसर अभ्यास। तीस गुणांसाठी आहे, इकडं हा 60 गुणांसाठी आहे, कारण त्याला सामाजिक शास्त्र हे नाव दिलंय। सामाजिक शास्त्र हे नाव दिलंय, त्यामध्ये परिसर अभ्यास हा मध्ये असणारे सगळे विषय समाविष्ट होतात। आता प्रश्न आहे की ज्यांचं सामाजिक शास्त्र नाही त्यांच्यासाठी गणित, ह्यांचं समजा हे सामाजिक शास्त्र नाही, त्यांच्यासाठी हे जे 60 मार्काचं ज्यांचा विषय नाही त्यांच्यासाठी 60 गुणांचं गणित व विज्ञान असेल। फरक एवढाच आहे। आता हे किंवा हे या दोन्हीपैकी ऑप्शन आहे। प्रश्न एवढाच आहे मित्रांनो, यामध्ये जे आहे ते सगळे घटक इकडे आहेत। ज्यांचं समजा पेपर 2 आहे त्यांचा गणित नाही, विज्ञान नसेल, एवढंच होईल। मग गणित विज्ञान सोडलं तर बाकीचं सगळं घटक त्यांना येणारच आहेत। इकडे मात्र हे सगळंच घटक आहेत, तिथं और काय नाही फर्स्ट पेपरला। म्हणजे प्रश्न एवढाच आहे की यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये एखाद्या व्यक्तीचा गणित विज्ञान असेल किंवा नसेल। गणित विज्ञान नसेल तर सामाजिक शास्त्र असेल, आणि सामाजिक शास्त्र नसेल तर गणित विज्ञान असेल। आणि या सगळ्यांचा विचार केला तर हे दोन्ही घटक इकडे समाविष्ट असतात। म्हणजे हा पेपर 150 गुणांचा आहे आणि हा पेपर सुद्धा 150 गुणांचा आहे, आणि दोन्हीसाठी प्रत्येकी 2.5 तास वेळ आहे। असं हे TETचं स्ट्रक्चर आहे। आणि लवकरच म्हणजे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 15 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत, 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये TET एक्झाम होणारच असं शासनाने डिक्लेअर केलेलं आहे। त्यामुळे आपण तयारीला लागणं गरजेचं आहे। लवकरच आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये TETची बॅच सुरू होत आहे
आता त्यामधला असणारा आपण आज जो विषय बघणारा सामाजिक शास्त्रावरचे जे 60 प्रश्न आहेत, 2018 साली यापूर्वीची टीईटी एक्झाम झाली होते, त्या टीईटी एक्झाम मधील सामाजिक शास्त्र विषयावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्या 2018च्या सामाजिक शास्त्राचं त्या प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नांचं आपण विश्लेषण आता बघूया. ठीक आहे. मग कोणते प्रश्न आले होते, कोणते त्याचे ऑप्शन काय होते, कसे उत्तर आपण देऊ शकतो, कोणत्या अभ्यासक्रमातले होते, या सर्व घटकांवरती आता आपण फोकस करणार आहे. ठीक आहे. आज पहिला प्रश्न आहे पेपर क्रमांक 2 2018 मध्ये पेपर क्रमांक 2 जो झाला त्याचं विश्लेषण पाहतोय आणि त्याच्यामधल्या 60 प्रश्नांच्या पैकी भाग 1 मध्ये आपण 30 प्रश्न बघूया. म्हणजे 1 ते 30 प्रश्न आता बघणार आहोत आणि भाग 2 मध्ये परत 31 ते 60 क्रमांकाचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, एक हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी टिंब टिंब यावर टीका केली. हो, एक मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, दुसरा दिलाय मोर्ले मिंटो कायदा, तिसरा रौलट कायदा, चौथा सायमन कमिशन. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असं ज्या कायद्याच्या बाबतीत म्हटलं तो आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. मग आता आपण बघूया, मोर्ले मिंटो कायदा 1909 साली झाला. आणि या 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद झाली, राखीव मतदारसंघ देण्याची तरतूद झाली. म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. 1919 साली मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झाला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, त्यालाच मॉन्टफोर्ड कायदा सुद्धा म्हणतात. हा जो आहे याच कायद्याला लोकमान्य टिळकांनी स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असं संबोधलं. स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे या कायद्याला संबोधलं. त्यानंतरचा रौलट कायदा हा 1919 लाच रौलट कायदा झालेला होता. या रौलट कायद्यानं काय झालं, जे भारतीय आमचे आहेत, एखाद्या भारतीयाच्या विरुद्ध जर वाटलं संशयास्पद हालचाली वाटल्या तर गुन्हा नोंद नसताना, कोणताही पुरावा नसताना अटक करण्याचा अधिकार या रौलट कायद्यानं ब्रिटिशांना मिळालेला होता. आणि ज्याला आम्ही काळा कायदा संबोधत होतो तो रौलट कायदा 1919 सालीच झाला होता. आणि त्यानंतर सायमन कमिशन नावाचा प्रकार जो आहे 1927 साली सायमन कमिशन भारतात आलं. का हो, जो मॉन्टफोर्ड कायदा 1919 साली झाला होता, त्यानंतर प्रत्येक 10 वर्षांना 1909 ला कायदा झाल्यानंतर 1919 ला झाला, 1919 नंतर 1929 ला कायदा होणार होता. प्रत्येक 10 वर्षांना सुधारणांचा हप्ता देण्याचं ब्रिटिशांनी आपल्याला जाहीर केलं होतं. आणि मग तशा प्रकारे 1929 ला व्हायला पाहिजे होता. मात्र या कायद्याच्या विरोधात आमच्या भारतीयांनी जास्त कालवा करायला सुरुवात केली, दंगा करायला सुरुवात केली. म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थानं सुधारणा झालेलं जाणवलं नाही किंवा सुधारणा होत नाही. मग सुधारणा करण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर नवीन कायदा करणं अपेक्षित आहे. मग त्यासाठी हा कायदा कितपत खऱ्या अर्थानं भारतीय जनतेसाठी झालेला आहे का नाही, तो फायद्याचा ठरतोय का नाही, हे चेक करण्यासाठी सायमन कमिशन भारतात आलं. आणि सायमन कमिशन भारतात 1927 ला आलं. मात्र त्याच्या विरोधात आम्ही सायमन गो बॅक वगैरे घोषणा दिल्या. ठीक आहे. हा या प्रश्नाचं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे आहे मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, की त्यालाच लोकमान्य टिळकांनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असे या शब्दामध्ये त्याची टीका केलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतरचा असणारा दुसरा प्रश्न बघू. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे टिंब धर्माशी संबंधित आहे.
पर्याय क्रमांक 1 आहे बौद्ध, दुसरा आहे जैन, तिसरा आहे वैदिक, चौथा आहे इस्लाम. तर ही कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्र जी आहेत ती जैन धर्माशी संबंधित आहेत. मग बौद्ध, वैदिक, इस्लाम ही काय सांगायची गरज नसावी. गया यासारखी तीर्थक्षेत्र कुठे आहेत? बौद्ध धर्माशी निगडीत आहेत. त्यानंतर इस्लाम धर्माशी निगडीत असणारे तीर्थक्षेत्र, मोहम्मद पैगंबरांचं जन्मस्थान मक्का, त्यांचं समाधीस्थळ मदिना हे इस्लाम धर्माची तीर्थक्षेत्र आहेत. म्हणून 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जैन. त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा. टिंबटिंब याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटीन म्हटले जाते. आता प्रोटेस्टंट कुणाला म्हणतात? मार्टिन ल्युथर किंग यांनी जो पंथ सुरू केला, जे प्रोटेस्ट होते त्यांच्या विरोधात सुरू केलेला प्रोटेस्टंट हा पंथ, हा मार्टिन ल्युथर किंग यांनी सुरू केलेला आणि या प्रोटेस्टंटांनी स्वीकारलेल्या पंथाची जी शाखा होती जॉन कॅल्विन यांनी सुरू केलेली, जॉन कॅल्विन. आणि त्या जॉन कॅल्विन यांनी सुरू केलेल्या शाखेला प्युरिटीन या नावाने ओळखलं जात होतं. प्युरिटीन म्हणजे प्रोटेस्टंट त्यांच्या पंथाच्या शाखेला प्युरिटीन म्हणत होते. मग कोणते? जॉन कॅल्विन यांनी सुरू केलेली शाखा. म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जॉन कॅल्विन. आता बरेच जण फसले असतील की मार्टिन ल्युथर किंग यांचा पंथ प्रोटेस्टंट, मग त्या प्रोटेस्टंट पंथाची शाखा जॉन कॅल्विनने सुरू केली, त्या शाखेचं नाव होतं प्युरिटीन. म्हणून 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जॉन कॅल्विन. त्यानंतरचा प्रश्न आहे 4था. अलेक्झांडर पुश्किन हा टिंबटिंब विचारवंत होता. 1 रशियन, 2 जर्मन, 3 फ्रेंच, 4 ऑस्ट्रियन. तर अलेक्झांडर पुश्किन हा पर्याय क्रमांक 1 रशियन विचारवंत होता. मग फ्रेंच विचारवंत कोण होते का नाही? होते मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर, रुसो हे फ्रेंच विचारवंत होते. मॉन्टेग्यूने काय केला? सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. मॉन्टेग्यू सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. व्हॉल्टेअरनं काय केलं? व्हॉल्टेअरनं सामाजिक विषमतेवर टीका केली आणि रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता रुसोला मानतात. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता किंवा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणतात. उद्गाता म्हणा किंवा जनक म्हणतात रुसोला. आणि याच रुसोनी सामाजिक करार नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हे फ्रेंच राज्यक्रांतीसाठी असणारी व्यक्तिमत्व आहेत. मग ते फ्रेंच राज्यक्रांती 1789 साली झाली मित्रांनो. ठीक आहे, झाली फ्रेंच राज्यक्रांती. आता अमेरिकेच्या बाबतीत जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका 13 वसाहतींचं एकत्रीकरणातून बनलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 13 वसाहतींना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या 13 वसाहती एकमेकाशी करारानं जोडल्या गेल्या. म्हणून USA म्हणतो युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. म्हणजे 13 वसाहती एकमेकांशी करार करून एक देश तयार झाला, तो USA आहे. म्हणून 4चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूषर याचा शोध कोणी लावला? केप ऑफ गुड होपचा शोध लावला बार्थोलोम्यू डायस. केप ऑफ गुड होपचा शोध बार्थोलोम्यू डायस यांनी लावला. मग यामध्ये पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 1 कॅप्टन स्पेक, 2 डेव्हिड लिव्हिंगस्टन, 3 स्टॅनले, 4 बार्थोलोम्यू डायस. तर बार्थोलोम्यू डायसनं लावलेला आहे. आता मग हा असणारा बार्थोलोम्यू डायस केप ऑफ गुड होपचा शोध लावतो. तर मग आमच्या भारतात पहिल्यांदा आलं कोण? भारताचा शोध कोणी लावला? भारतात येण्याच्या मार्गाचा शोध कोणी लावला? तर वास्को द गामा याने 1498ला लावला.
ठीक आहे. आणि मग अमेरिका खंडाचा शोध अमेरिगो वेस्पुसीने लावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 6वा प्रश्न, सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह टिंब घराण्याचे आहे. एक चालुक्य, दोन शिलाहार, त्यानंतर तिसरा आहे सातवाहन आणि चौथा आहे वाकाटक. तर सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह जे आहे ते शिलाहार घराण्याचं होतं. मग शिलाहार घराणं महाराष्ट्रात कुठं होतं? महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी म्हणजे 3 भागामध्ये त्यांचं घराणं विभागलेलं होतं. कोकण, उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचा भाग, या भागामध्ये शिलाहार घराणं राज्य करत होतं. म्हणजे शिलाहार घराण्याचं सोनेरी गरुड पक्ष हे चिन्ह होतं. त्यानंतर पुढचं सातवाहन घराणं आहे. सातवाहन घराण्याचा विचार केला तर सातवाहन घराणं महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या भागामध्ये होतं. आणि या सातवाहन घराण्याची राजधानी पैठण ही होती. म्हणजे सातवाहन पैठण राजधानी होती. त्यानंतर विचार केला चालुक्य घराणं 6व्या शतकामध्ये कर्नाटकचे बदामी म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये बदामी या ठिकाणी चालुक्य राजा राज्य करत होता. चालुक्यांचं राज्य होतं. आणि त्यानंतरचा पुढचा वाकाटक घराणं हे जे आहे ते इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये विदर्भामध्ये होतं. वाकाटक घराणे, विदर्भ या ठिकाणी वाकाटक घराणं होतं. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 7 स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे पंडिता रमाबाई, 2 ताराबाई शिंदे, त्यानंतर 3 रमाबाई रानडे आणि 4 ताराबाई मोडक आहेत. तर स्त्री धर्मनीती हा ग्रंथ लिहिलेला आहे पंडिता रमाबाई यांनी. आता बरेच जण फसले असतील. पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती लिहिलेला आहे, मात्र स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदेंनी लिहिलेला आहे. हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. आता मग रमाबाई रानडे यांनी सेवा सदन सुरू केलं. ताराबाई मोडक यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणतात. भारताच्या मॉन्टेसरी. ताराबाई मोडक यांना संबोधतात. बाल शिक्षण तज्ञ सुद्धा म्हणतात. हे आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे म्हणजे स्त्री धर्मनीती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडिता रमाबाई. त्यानंतरचा प्रश्न आहे टिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावानं ओळखली जाते. तर पर्याय क्रमांक 1 जुनागड, दुसरं काश्मीर, तिसरं हैदराबाद आणि चौथं सातारा. तर ऑपरेशन पोलो हे जे आहे त्या हैदराबाद संस्थानावरती कारवाई केलेली होती. ती आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 13 महिन्यांनी ही कारवाई केली गेली. 13 सप्टेंबर 1948 रोजी कारवाईला पहाटे सुरुवात झाली आणि 17 सप्टेंबर 1948 पर्यंत कारवाई चालू होती. आणि 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबादच्या निजामानं शरणागती पत्करलेली आहे आणि भारताच्या स्वाधीन हैदराबाद केलेला आहे. मग ते जे ऑपरेशन राबवलं, ती जी कारवाई केली त्याला पोलिशी कारवाई म्हणतात आणि ऑपरेशन पोलो या नावानं ओळखले जाते. म्हणून 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 1556 मध्ये पहिले मुद्रणालय टिंब येथे सुरू झाले. एक आहे कालिकत, दुसरा आहे हुगळी, तिसरा आहे सुरत आणि चौथा आहे गोवा. 1556 मध्ये पहिलं जे मुद्रणालय सुरू झालं ते गोव्यामध्ये सुरू झालं. मात्र 1450 साली मुद्रण यंत्राचा म्हणजे छपाई यंत्राचा शोध लागलेला आहे. ठीक आहे. गोवा हे उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे 10वा, मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक टिंब होय. 1 डॉक्टर श्रीधर केतकर, 2 तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, 3 पंडित महादेव शास्त्री जोशी, 4 श्रीमती विजया वाड. याचं उत्तर आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे पहिले संपादक होते मराठी विश्वकोशाचे आणि सध्याचे जे आहेत ते दिलीप कळंबेकर आहेत. म्हणून 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 11वा, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत टिंब वर्षाची असते. तर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत 2.5 वर्ष असते. मग कुणाकुणाचे असते? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षांची पण 2.5 वर्ष असते. त्यानंतर महापौर उपमहापौर यांची मुदतसुद्धा 2.5 वर्षच असते. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2.5 वर्ष ही फक्त त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची मुदत असते, पण त्यांचे सदस्यत्व हे जे असतं ते 5 वर्षांसाठी असतं. म्हणजे 2.5 वर्षानंतर जरी उपाध्यक्ष अध्यक्षपद गेलं तरी उरलेल्या 2.5 वर्षामध्ये ते काय होतात? सदस्य म्हणून का असेनात राहतात किंवा परत एकदा अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकतात. तर मित्रांनो 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2.5 आहे. अशा ह्या गोष्टी सगळ्या तुलनात्मक आपल्या बॅचमध्ये मी सांगणार आहे. म्हणजे आपली पंचायत समिती चालू असेल तर पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषदेत काय घडतं, त्याचबरोबर विधानसभेत कोणाला मुदत किती असते, तिथं कार्यकारी मंडळ म्हणजे काय असतं, कायदे मंडळ म्हणजे काय असतं, त्याचबरोबर आपली संसद शिकवणार आहे. म्हणजे जे तुमच्या सहज लक्षात येणार नाही ते एकदम साध्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्हाला TET क्वालिफाय व्हायचंच आहे, TET पास व्हायचंच आहे. त्यासाठी आपण लवकरच ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये TETच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच लॉन्च करत आहे. आपले यापूर्वी शेकडो विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये. पण स्पेसिफिक सांगायचं असेल तुमच्या TETमध्येच गेल्या 2018 साली TETमध्ये आपल्या अकॅडमीचे 5 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. 12वा, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? आता नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख हा मुख्याधिकारी असतो. पर्याय क्रमांक 1 आहे गट विकास अधिकारी, 2 आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, 3 आहे आयुक्त, 4 आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. आता जो मुख्याधिकारी असतो तो मुख्याधिकारी नगरपंचायत आणि नगरपालिका यांचा प्रशासकीय प्रमुख असतो. कुणाचा? प्रशासकीय प्रमुख कुणाकुणाचा असतो? मुख्याधिकारी हा नगरपालिका आणि नगरपंचायत यांचा असतो. आयुक्त सांगायचं असेल तर आयुक्ताचा विचार केला तर आयुक्त हे महानगरपालिकेचे आयुक्त असतात. आयुक्त, मनपा आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त असतात. त्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी हे कुणाचे प्रशासकीय प्रमुख असतात? तर जिल्हा परिषदेचे असतात. आणि BDO म्हणजे गट विकास अधिकारी म्हणतात, ते पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. आता हे सगळं मी जाता जाता एवढं नाही, ह्याच्यापेक्षा भरपूर आहे. आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये मी सगळं घेणारच आहे. तर त्यासाठी तुम्ही ऑफलाईन बॅच आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये मी घेणारच आहे. तरी तुम्ही बॅचमध्ये या, सगळं तुम्हाला डिटेल्स विथ नोट्स सगळं मिळेल मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे 13वा, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला कारण टिंबा. आता संविधानाचा आपण परफेक्ट घेणार आहे, संविधानावरचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. पण या प्रश्नाशी निगडीत असलेली माहिती आता मी मात्र सांगणार आहे. बघा, संविधान अंमलबजावणी 26 जानेवारीला संविधानाची अंमलबजावणी झाली. भारताचं संविधान, भारतानं लिहिलेली भारताची राज्यघटना, त्याला संविधान म्हणतात. अंमलबजावणी या संविधानाची कोणत्या दिवशी झाली? 26 जानेवारीपासून झाली. हे सांगितलंय, 26 जानेवारी फक्त सांगितले. 26 जानेवारी 1950ला अंमलबजावणी सुरू झाली.
आता हे सगळं खरं आहे, कारण काय पर्यायामध्ये बघू, संविधान सभेने हा दिवस निश्चित केला हे चुकीचं आहे. संविधान सभेनं निश्चित केलेला नाही, त्याला काहीतरी कारण होतं. पुढं भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा दिवस सुचवला, तेही नाही. पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात होता, हे बरोबर आहे. 1930 साली रावी नदीच्या तीरावरती 26 जानेवारीला स्वराज्य दिन म्हणून तिरंगा फडकवण्यात आला आणि त्यावेळेपासून आम्ही स्वराज्य दिन म्हणून 26 जानेवारी हा दिवस साजरा करायला लागलो. आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आम्ही आमचं संविधान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं आणि त्यानंतर आम्ही संविधान लिहिण्यासाठी आम्हाला जवळपास 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. ते झाल्यानंतर मग आमचे संविधान आम्ही स्वीकारलं. म्हणजे संविधानाला अंतिम स्वीकृती कोणत्या दिवशी मिळाली? संविधानाला अंतिम स्वीकृती मिळाली तो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी अंतिम स्वीकृती दिली. आता मग या दिवशी स्वीकारलं, मग त्या दिवशीपासून अंमलबजावणी करायला पाहिजे होती, केली नाही. कारण आमचा स्वराज्य दिन 26 जानेवारी या दिवसापासून साजरा करायला सुरुवात केली. त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारीपासून आपलं संविधानाची अंमलबजावणी सुरू केली. आता मग ती संविधान सभा कशी निर्माण झाली, घटना कशी कशी लिहिली, कोणकोणत्या उपसमित्या होत्या, त्यासाठी योजना कोणती मांडली गेली, इलेक्शन कसं झालं, हे जे आहे ते आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये, आपल्या ऑफलाईन बॅचमध्ये सगळं घेणार आहे. मित्रांनो, तुमचा एकही मार्क जाणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो. पण त्यासाठी तुम्ही ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये तुमच्या TETच्या बॅचला जॉईन होणं गरजेचं आहे. लवकरच TETसाठी बॅच लॉन्च करत आहोत. त्यासाठी तुम्ही ॲम्बिशियस अकॅडमीच्या ऑफिसमध्ये या, चौकशी करा. सोबत आपल्या स्क्रीनवरती आपल्या ऑफिसचा नंबरही दाखवलेला आहे, त्या नंबरशी संपर्क साधा. ठीक आहे. पुढचा असणारा प्रश्न म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न जो आहे 14वा प्रश्न, भारतात राजा, महाराजा, रावबहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत कारण, एक पर्याय दिलाय, मूलभूत हक्कांना संरक्षण असणे हे नागरिकांसाठी फार महत्त्वाचे आहे. मूलभूत हक्कांना संरक्षण देण्यासाठी या पदव्या रद्द केलेल्या नाहीत. तो प्रश्नच नाही येत. लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे, हे बरोबर आहे. म्हणजे लोकांमध्ये ज्या पदव्या दिल्या, महाराजा, राजा ह्या पदव्या दिल्या, तर लोकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भेदभाव होईल. असा भेदभाव होऊ नये म्हणून ह्या पदव्यांना बंदी घातली. मात्र मग भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री हे पुरस्कार दिले जातात. का दिले जातात? हे काय भेदभावाचं आहे का? ते भेदभाव करण्यासाठी नाही, पण जे चांगलं कार्य करत आहेत त्यांच्या पाठीवरती थाप मिळणं, त्यांचं अभिनंदन करणं हे गरजेचं आहे. कारण त्यांचं जर अभिनंदन झालं चांगल्या कार्य करणाऱ्या लोकांचं, तर त्यांची प्रेरणा घेऊन दुसरी लोक चांगलं कार्य देशासाठी करतील. यासाठी त्यांना प्रेरणा म्हणून ह्या नागरी पुरस्कार दिले जातात, पदव्या दिल्या जात नाहीत. कळतंय मित्रांनो? तर म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरा पर्याय दिला, सर्व भारतीयांना समान संधी देण्याच्या हमीस बाधा येते. समान संधी दिली जाते, पण ह्या पदव्यांमुळे संधीचा काही संबंध येत नाही. चौथा पर्याय, नागरिकांच्या शोषणाविरुद्धच्या हक्कास बाधा येते. शोषण कसं? तर वेठबिगारी करायला लावली, लैंगिक शोषण केलं, अत्याचार केला, त्याला शोषण म्हणू शकतो. पण महाराजा, राजा, रावबहादूर पदवी दिल्यामुळं कुणाचं शोषण होत नाही, त्याचा काही संबंध नाही. फक्त उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठता निर्माण होते. म्हणून 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत हे एक राष्ट्र, सार्वभौम राष्ट्र आहे कारण, पर्याय क्रमांक 1 आहे, 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. आता सार्वभौम राष्ट्र आहे आणि स्वतंत्र झाला याच्यामध्ये फरक आहे. आता स्वतंत्र 1947ला झाला बरोबर आहे, पण सार्वभौम म्हणतात कोणाला? हा महत्त्वाचा मुद्दा, की ज्यांच्यावर बाहेरचं बंधनच नाही, त्यांनी स्वतःच अंतर्गत यंत्रणा नियंत्रण चालू ठेवतात, कुणाच्या बाह्य प्रभावाविना त्यांचा देश चालतो, असा असणारा देश. मग तशा अर्थाचं बघूया. दुसरा पर्याय आहे, भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे चालवले जाते. परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे चालवले जाते म्हणून सार्वभौम म्हणता येत नाही. तिसरा पर्याय आहे, भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले, स्वतंत्रपणे आपला कारभार
करणारे राष्ट्र आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे कुणाचं बाह्य प्रभाव नाही, बाह्य कुठल्याही देशाचं नियंत्रण आपल्यावरती नाही, तर आमचं स्वतःचंच नियंत्रण आमच्यावरती आहे. मग कोण हे कायदा करतं? आम्ही ज्या प्रतिनिधींना निवडून देतो ते संसदेत जातात आणि ते आपल्या देशासाठी कायदा करतात. याचा अर्थ आम्हीच कायदा आमच्यासाठी करतो. कारण सगळा भारत देशातली सगळी जनता मिळून संसदेमध्ये जाऊन कायदा करू शकत नाही, कारण भारताची जनता किती बघा, यांचे प्रतिनिधी काहीतरी ठरवले पाहिजेत. मग त्यासाठी आम्ही मतदान निवडणुका घेतो आणि त्यानुसार जे प्रतिनिधी जातात ते कायदे करतात संसद भारत देशासाठी. आणि राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये विधिमंडळ कायदा करत असतं, ते त्या राज्यासाठी. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं सरकार फक्त महाराष्ट्रासाठी कायदा करू शकतं. आता ते कायदे कसे आहेत? ते कायदे करण्यासाठी अधिकार कोणाला? राज्य सरकारला कोणते अधिकार असतात, केंद्र सरकारला कोणते अधिकार असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीच्या ऑफलाईन बॅचमध्ये, TETच्या बॅचमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातील. त्यासाठी तुम्ही बॅचला या. ठीक आहे. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 16. भारतीय निमलष्करी दलामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? एक गृहरक्षक दल, पहिलंच समावेश होत नाही. गृहरक्षक दल म्हणजे लक्षात येत नाही, पण त्यांना होमगार्ड म्हणतात. होमगार्ड हे लष्करी नाही, पोलिसांना सहाय्य करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेलं हे दल आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये स्थापन झालेलं होतं. त्यानंतरचा दुसरा आहे सीमा सुरक्षा दल, हेही बरोबर आहे. निमलष्करी दल आहे म्हणजे सीमेवरच्या लोकांना, गावांना संरक्षण देण्यासाठी हे सुरक्षा दल स्थापन केलेलं आहे, BSF म्हणतात. त्यानंतर जलद कृती दल, हे जे आहे बॉम्बस्फोट, दंगल अशा प्रकारचं काही घडलं तर तिथं जनजीवन विस्कळीत झालेलं असतं आणि विस्कळीत झालेलं जनजीवन सुरळीत आणण्यासाठी जलद कृती दलाचा वापर होतो. आणि पुढं तटरक्षक दल, सागर किनाऱ्यावर हे तटरक्षक दल कार्यरत असतं. तर मित्रांनो, हे बाकीचे जे आहेत ते निमलष्करी दल आहेत, मात्र गृहरक्षक दल हे निमलष्करी नाही, त्यांना होमगार्ड म्हणतात. म्हणून 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 17वा. शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. एक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे, दुसरं समानतेच्या अधिकाराचे, तिसरं पिळवणुकीविरुद्धच्या अधिकाराचे आणि चौथं शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे. तर ते जे आहे ते समानतेच्या अधिकारासाठी हा हक्क दिलेला आहे. म्हणजे स्त्रिया आणि दुर्बल घटकांना जर आरक्षण दिलं, राखीव जागा ठेवल्या, तर ते त्यांचा स्तर उंचावेल आणि मग हळूहळू त्यांचा भाग, त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या प्रगत होतील. म्हणजे ते समानता, पूर्ण कनिष्ठ किंवा खालच्या दर्जात राहतात, त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असते, ती स्थिती सुधारण्यासाठी हे राखीव जागा दिलेल्या आहेत. आणि मग हा जो अधिकार आहे तो समतेचा अधिकार म्हणून ओळखला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे 17च. त्यानंतरचा प्रश्न आहे 18. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब झाली. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या जी झाली ती 299 झाली. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 229. त्यानंतर पर्याय 2 दिलाय 299, 3 दिलाय 70 आणि 4 दिलाय 389. मित्रांनो, हे चारही जर वाचलं असेल तर सगळं बरोबर वाटतं. तर 299 बरोबर आहे स्वातंत्र्यानंतर. मग स्वातंत्र्यापूर्वी किती होती? भारत स्वतंत्र होण्यापूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आपल्याकडेच होता. मग आता त्या प्रदेशाचे 90 प्रतिनिधी मिळून स्वातंत्र्यापूर्वी 299 अधिक 90 एवढे होते. स्वातंत्र्यापूर्वी एवढी संख्या होती, 389 होती. 70 सदस्य स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून निवडले जात होते, संस्थानिकांचे प्रतिनिधी. आणि त्यानंतरचा हा जो आहे ते ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी हे 229 होते. हे 229 अधिक 70 असे 299 सदस्य संख्या जी होती ती कुणाची? आपली असणाऱ्या स्वतंत्र भारताची सदस्य संख्या होती, संविधान सभेची सदस्य संख्या होती. आता हे कसं आहे? त्यांच्या निवडणुका कशा झाल्या? कोणत्या पक्षाचे किती निवडून आले? स्वातंत्र्यापूर्वी
किती होते आणि स्वातंत्र्यानंतर किती गट झाले. आता मग ते 90 सदस्यामध्ये आपल्या असणाऱ्या भारतामध्ये सामील झालेल्या राष्ट्रात असणाऱ्या कुणाचं सदस्यत्व रद्द झालं होतं का, या सगळ्या गोष्टी आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये मिळतील. ठीक आहे, त्यासाठी बॅच जॉईन करावी लागेल. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 19. अमेरिकेत संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली कारण टिंबा टिंबा टिंबा. 1. तिथे राजकीय क्रांती झाली. 2. लोकांनी परकीय सत्ता स्वीकारण्यास नकार दिला. 3. छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला. 4 आहे राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्य तयार झाली. तर मित्रांनो, अमेरिकेमध्ये संविधान किंवा घटना तयार करण्याची गरज भासली. त्याचं कारण आहे की अमेरिकामध्ये 13 वसाहती होत्या आणि त्या 13 वसाहतींना ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं. किती साली? तर 1783 साली 13 वसाहतींना त्यांनी स्वातंत्र्य दिलं. ठीक आहे, मग या 13 वसाहतींना 1783 साली स्वातंत्र्य दिलं. हे मान्य केलं आणि मग या 13 वसाहतींनी एक करार केला आणि त्या एकत्र झाल्या. करारानुसार एकत्र झाल्या आणि त्या करारानुसार एकत्र झाल्यामुळं त्यांना घटना निर्माण करणं गरजेचं होतं, कारण कोणत्या नियमानुसार देश चालणार. आणि मग या 13 वसाहतींचा एकत्र देश निर्माण झाला, तो म्हणजे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर मित्रांनो, आपण अमेरिकेच्या घटनेची गरज बघितली. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 20. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिंबटिंब यांची असते. घटक राज्यातल्या विधानसभांची निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी ही जी असते ती निवडणूक आयोगाची असते. आता विधानसभेच्या निवडणुका, आता कोणता निवडणूक आयोग भारतामध्ये? केंद्रीय निवडणूक आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोग कुणाकुणाची निवडणुका घेतो? केंद्रीय निवडणूक आयोग कुणाकुणाच्या निवडणुका घेतो? 1. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा. या 6 घटकांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची असते. मग राज्य निवडणूक आयोग कशासाठी? तर राज्य निवडणूक आयोग ज्यांच्या निवडणुका घेते त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळ आणि आत्ता अस्तित्वात नाही पण जर अस्तित्वात आलं तर औद्योगिक वसाहत प्राधिकरण यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असते. मग ते कसे घेतात? कोणत्या घटनेनुसार, कोणत्या कायद्यानुसार राज्य निवडणुकाला आयोगाला ही मान्यता मिळालेली आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोग निवडणुका घेतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये तुम्हाला लेक्चरमध्ये मिळतील. त्याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला नक्की मिळतील. तर त्यासाठी आपण ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये येणं गरजेचं आहे. ॲम्बिशियस अकॅडमीचे याचमुळं शेकडो विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आणि तुमच्याच TET मधील गेल्याच 2018 या वर्षी गेलेली जी परीक्षा आहे त्यामध्ये एका बॅचला 5 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, पुढचा असणार आपण प्रश्न बघूया. 21वा प्रश्न. खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. पहिला पर्याय तोरणा प्रचंडगड, बरोबर आहे. तोरणा किल्ल्याला प्रचंडगड म्हणतात, ते बरोबर आहे. दुसरा आहे मुरुंबदेव विशाळगड, हे मात्र चुकीचं आहे. मुरुंबदेवाचा किल्ल्याला राजगड असं नाव आहे आणि राजगड हा जो गड आहे किंवा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला म्हणजे पहिली राजधानी आहे. स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी स्थापन केली होती, राजगडावरती. आणि स्वराज्याची असणारी दुसरी राजधानी जी आहे ती रायगडावर स्थापन केलेली होती. म्हणजे मुरुंबदेवाचा किल्ला किंवा मुरुंबदेव डोंगर असं म्हटलं तर राजगड म्हणायचं, राजगडाचंच नाव आहे.
तिसरं म्हणजे दुसरा चुकीचा होता ते आपण बरोबर करून सांगितलं. तिसरं आहे रायरी रायगड बरोबर आहे. भोरप्या डोंगर प्रतापगड बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे 22. तोरणा किल्ला पुण्याच्या टिंब आहे. आता पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? एक नैऋत्य, दुसरं ईशान्य, तिसरं आहे वायव्य, चौथा आहे आग्नेय. तर नैऋत्य दिशेला पुण्याच्या तोरणा किल्ला आहे. त्यानंतरचा प्रश्न 23वा आहे भारतातील पारशी समाजात उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला टिंब कालगणना म्हणतात. एक पर्याय आहे हिजरी, 2 शालिवाहन शक, 3 विक्रम संवत आणि 4 आहे शहनशाही. तर चौथा पर्याय बरोबर आहे. शहनशाही कालगणना पारशी समाजामध्ये उपयोगात आणली जाते. हिजरी कालगणना इस्लाम समाजामध्ये उपयोगात आणली जाते. विक्रम संवत ही कालगणना हिंदू समाजामध्ये उपयोगात आणली जाते. आणि शालिवाहन शक ही कालगणना सातवाहन राजाच्या सातवाहन राजाने सुरू केलेली कालगणना ही शालिवाहन कालगणना म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शहनशाही. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे कर, उरुक, निप्पूर ही टिंबमधील प्राचीन नगरे होत. 1 इजिप्त, 2 चीन, 3 मेसोपोटेमिया, 4 हडप्पा. तर कर, उरुक आणि निप्पूर ही जी प्राचीन नगरं आहेत ती मेसोपोटेमिया या ठिकाणचे आहेत किंवा मेसोपोटेमियामधील आहेत. मग ज्या आपल्या जगात प्राचीन संस्कृती निर्माण झाल्या त्या कोणकोणत्या नदीच्या काठी? मेसोपोटेमिया संस्कृती कोणत्या नदीकाठी निर्माण झाली? सिंधू संस्कृती कोणत्या नदीकाठी निर्माण झाली म्हणजेच हडप्पा संस्कृती निर्माण झाली. त्यानंतर इजिप्शियन संस्कृती कोणत्या नदीकाठी निर्माण झाली आणि चिनी संस्कृती कोणत्या नदीकाठी निर्माण झाली, त्या कोणकोणत्या नदीकाठी वास्तव्यास होत्या, त्यांची निर्मिती कशी झाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये मिळतील. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरशी संपर्क साधा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 25. प्रसिद्ध वैद्य जीवक टिंब या राज्याशी संबंधित आहे. 1 अवंती, 2 मगध, 3 चेदी, 4 अश्मक. तर प्रसिद्ध वैद्य जीवक कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 2 मगध राज्याशी संबंधित आहे. मग मगध राज्याची राजधानी कोणती होती? राजगीर ही मगधची राजधानी होती आणि बिंबिसारच्या दरबारामध्ये हा प्रसिद्ध वैद्य जीवक हा होता. ठीक आहे, म्हणून 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे गट अ आणि गट ब. आता गट अ मध्ये ग्रंथ दिलेला आहे आणि गट ब मध्ये त्या ग्रंथामध्ये नेमकं काय असेल याचा उल्लेख दिलेला आहे, त्यांच्या जोड्या जुळवायच्यात. आता ऋग्वेद दिलं, यजुर्वेद दिलेला आहे, अथर्ववेद दिलेला आहे, सामवेद दिलेला आहे. आता याच्या असणाऱ्या जोड्या लावायच्यात आपल्याला काय बघू. बघा आता ऋग्वेद, दुसरं दिलं यजुर्वेद, तिसरं दिलंय सामवेद आणि चौथं दिलंय अथर्ववेद. हे आपले असणारे वेद आहेत. या वेदामध्ये काय लक्षात ठेवायचं मी सांगतो आणि मग आपण जोड्या जुळवू. ऋग्वेदामध्ये ऋचा आहेत, ज्या कडवी लिहिलेल्या आहेत, काव्यरचना केलेल्या आहेत, त्या कडव्यांना ऋचा म्हणतात. यजुर्वेद म्हणजे ऋग्वेदामध्ये ऋ आहे, ऋचामध्ये ऋ आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञासंबंधी माहिती दिलेली आहे, यज्ञ कसा करावा काय य आहे यज्ञ. त्यानंतर सामवेदामध्ये संगीत, काव्यरचना याबद्दल माहिती दिलेली आहे, सा संगीत स. आणि अथर्ववेदामध्ये औषध म्हणजे आणि अर्थशास्त्र किंवा अडीअडचणी यांच्यावर मात कसं करायचं याच्यावरचे तोडगे सांगितलेले आहेत. आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग आता बघूया पुढच्या याच्यामध्ये काय दिले. पहिलाच पर्याय दिलाय ऋग्वेदातील ऋचा तालासुरात गायनाचे मार्गदर्शक
कोण? आता ऋचा म्हणलंय ना, ऋचा तालासुरात गायनाचे मार्गदर्शक ऋग्वेद, म्हणजे 1ला 1 तर झालं. दुसरं बघू, निसर्गाचे काव्यमय वर्णन. आता काव्यमय वर्णन म्हणजे मुळात तालासुरात. आता काव्य कसं म्हणायचं ते वर्णन, संगीत म्हणजे कसं वाजवायचं, कसं गायचं, तो सूर संगीत सामवेदामध्ये येणार. पुढे दिलेलं आहे यज्ञात वापरावयाचे मंत्र, यजुर्वेदामध्ये येईल. आणि अथर्व दैनंदिन जीवनातील अडचणी व संकटावर उपाय, अडचणी अथर्ववेद. म्हणजे हे परफेक्टपणे तुम्हाला सांगितलं. पुढं कितीही लांबडं देऊ द्यात, त्याचं उलटं सुलटं करून वाक्य वापरू द्यात, आपलं उत्तर चुकणार नाही. पण हे फक्त झलक आहे मित्रांनो, कारण तुमच्या प्रश्नपत्रिका जी दिलेली आहे 2018ची, त्यामध्ये सामाजिक शास्त्रावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी आत्ता मी पहिले 30 प्रश्न घेत आहे, त्यांचं विश्लेषण देत आहे, त्याच्याशी रिलेटेड आत्ता मी माहिती सांगतोय. पण तुम्हाला पुढच्या प्रश्नपत्रिकेत येणारा जो सिलेबस आहे, प्रत्येक विषयाचं विश्लेषण मी सामाजिक शास्त्राच्या बाबतीत सांगणार आहे. गणिताच्या बाबतीत आमचे असणारे SP तुपे सर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पुढं भाषाविषय 1 म्हणजे मराठीसाठी आमचे विकास माने सर मार्गदर्शन करणार आहेत. इंग्लिश विषयासाठी आमचे देशमुख सर आणि सुतार सर मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे प्रत्येक विषयासाठी आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये टीचर वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या विषयामध्ये 20 वर्ष अध्यापन केलेली माणसं आपल्या ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये आहेत. म्हणूनच आमच्या ॲम्बिशियस अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी आपल्याला यश मिळवताना दिसत आहेत. तर मित्रांनो, बघूया पुढचा प्रश्न. 27वा आहे अमोघ वर्ष मालखेड. अमोघ वर्ष मालखेड दिले, अमोघ वर्ष मालखेड. आणि पहिला राजेंद्र, पहिला राजेंद्रला कोण हा प्रश्न दिलाय? पहिला राजेंद्र हा चोळ घराण्याचा होता. मग बघूया पर्यायामध्ये काय आहे. अलाहाबाद, तंजावर, गंगईकोंडचोलपुरम आणि चौथा पर्याय बदामी. गंगईकोंडचोलपुरमचा राजा हा आहे. आता हे कसं काय, मी मगाशी बदामीचे चालुक्य वगैरे सांगितलं, त्यावेळेस सांगितलेलंच आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणता राजा राज्य करत होता त्यांची जोडी फक्त जुळवायची होती. म्हणजे त्याचं साम्राज्यातला प्रदेश कोणता, प्रदेशाचं नाव दिलंय आणि तो राजा दिलेला आहे. आता हे सर्व पूर्णपणे आपल्या बॅचमध्ये मी घेणारच आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा 28वा. सुफी पंथ मूळचा टिंबटिंब आहे. एक इराकमधील, दुसरं इराणमधील, तिसरं भारतातील आणि चौथा अरबस्थानातील. तर सुफी पंथ हा इराणमधील आहे. मग आता भारताचा विचार केला तर सुफी पंथ भारतामध्ये आला का नाही, तर दक्षिण भारतामध्ये सुफी पंथाचा प्रचार प्रसार झालेला आहे. मग त्यांचे असणारे शिष्य जे आहेत मुंतजबुद्दीन बक्ष यांनी इथं असणारं आपल्या दक्षिण भारतामध्ये प्रसार केलेला आहे. मग महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुफी पंथ होता का नाही, तर औरंगाबाद भागामध्ये औरंगाबाद, दौलताबाद, त्यानंतर पैठण या भागामध्ये या सुफी पंथाचा प्रचार प्रसार यांच्या असणाऱ्या शिष्यांनी केलेला आहे. म्हणून 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 29वा आहे मित्रांनो. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला. प्रश्न 1 पर्याय 1 आहे रंगून, दुसरा आहे मंडाले, तिसरा आहे कानपूर, चौथा आहे नेपाळ. तर 1857च्या उठावामध्ये बेगम हजरत महल यांनी उठावाचं लखनौ येथील नेतृत्व केलं होतं आणि कानपूर येथील उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे या दोघांनी केलेलं होतं. आणि हा उठाव फसला, इंग्रजांनी मोडीत काढला आणि त्यावेळी यांना मात्र तिथून पळून जावं लागलं आणि नेपाळमध्ये आश्रय घ्यावा लागला. म्हणजे बेगम हजरत महल आणि नानासाहेब पेशवे यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतलेला होता. त्यानंतर 10 वर्ष जवळपास हा यांचा प्रवास चालूच होता. म्हणजे उठाव फसल्यानंतर काही काळ तात्या टोपे हे त्यांच्या विरोधी लढत होते उठाव मोडीत काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध. मात्र त्यांनाही शिप्री या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली. ठीक आहे. मग या काळामध्ये 1857च्या उठावाच्या काळामध्ये नेपाळमध्ये कोणी कोणी आश्रय घेतला असेल, तर एक बेगम हजरत महल आणि नानासाहेब पेशवे या दोघांनी आश्रय घेतलेला आहे. आता मग त्यानंतर मग
रंगूंच्या तुरुंगामध्ये कोण होतं, काय होतं, तो 1857च्या उठावामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कुणी नेतृत्व केलेलं आहे, तो उठाव कोणी मोडीत काढला, या सर्व गोष्टी आपण ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये आपल्या असणाऱ्या ऑफलाईन बॅचमध्ये शिकवणार आहोत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 30वा प्रश्न आहे, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना टिंब यांनी केली. एक दिले महात्मा फुले, दुसरं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, तिसरं आहे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि चौथं आहे विष्णुशास्त्री पंडित. तर मित्रांनो, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्या असणाऱ्या समाजसुधारकांच्या मध्ये सर्वात जास्त वय म्हणजे सर्वात जास्त काळ जीवन जगलेले महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. म्हणजे त्यांचं आयुष्य 104 वर्षांचं होतं. 1858 साली त्यांचा जन्म झाला. 1958 साली 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि 1962 साली त्यांचं निधन झालेलं आहे. असे असणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता महात्मा फुलेंनी काय केलं, महात्मा फुलेंनी आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केलेली आहे. त्याचबरोबर अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. त्याचबरोबर बाल प्रतिबंधक म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना सुद्धा त्यांनी केली. आणि त्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, गुलामगिरी लिहिलं, शेतकऱ्यांचा आसूड लिहिला, सत्सार लिहिलं, तृतीयरत्न लिहिलं आणि मृत्यूनंतर प्रकाशित झालेला सार्वजनिक सत्यधर्मसुद्धा लिहिलेला आहे त्यांनी. आता मग असा कोणता ग्रंथ आहे की त्यांनी उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांनी लिहिलेला आहे, हे मात्र आपल्या बॅचमध्ये मी सांगेन. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा पर्याय दिलेला आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. आता मग विष्णुशास्त्री पंडित हे जे आहेत त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपण आता थांबूया, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया लवकरच. तुम्हाला आपल्या TETच्या बॅचबद्दल माहिती आपल्या स्क्रीनवरती नंबर दिसत आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स माहिती मिळेल. आणि तुम्ही जवळच असाल तर ऑफिसला भेट देऊन जावा, नक्की कळेल यश मुलांना का मिळतं. तर मित्रांनो थांबूया.